ती पंचायत ही पंचायत फरक आहे। बाई म्हणजे घरातलं पाय पुसणं वाटलं, मनात आलं फेकून दिलं। चार बाप्यांनी मिळून बाईचं भविष्य ठरवायचा जमाना गेला जनार्दन। घरचा उमरा ओलांडून स्वतःच्या जीवावर स्वतःचं भविष्य घडवणाऱ्या बायकांचा जमाना आहे यो। जुन्या पद्धती चालणार नाहीत आता। आमच्या आईनं मोठ्या कष्टानं तिच्या स्वतःची ओळख तयार केली आहे, कृष्णाई। तिच्याबद्दल मनात जरा जरी आदर असेल ना, तर या जुन्या पद्धती बदला। गौरी, जेवढा हक्क पुरुषाचा असतो तेवढाच बायकांचा। आणि या पंचायतीत कृष्णाचा हक्क आम्ही कुणाला बी मारू देणार नाही। कृष्णा, तुझी बाजू सांग। मातोश्री, माझी सध्याची जागा आधीच्या पंचायतीने मला दिली ती जागा माझीच आहे। माझ्या आई बापाने हुंड्यात ती जागा मला दिली म्हणून जागेच्या सातबाऱ्यावर दोघांचं नाव लागलंय। म्हणून तर 20 लाख दिला की तुला। मातोश्री, जागच्या बदल्यात 20 लाख घेतल्या तिनं, घेतल्या का नाही? मी 20 लाख मागितलेलं नव्हतं, ते बळच माझ्या हातात टेकवलं। कुकुला बाळ आहेस का? टेकवलं आणि घेतलं म्हणायला? आणि बळच जर टेकवलं तर परत का नाही केलंस कृष्णाराणी? परत करा गेल तू, पण यांनी घेतलं नाही। आणि मग परत येताना वाटेत चोरानं चोरलं। वाह, पिक्चरला बी लाजवल अशी स्टोरी रचून आल्यात मायलेखी। आर मग चोरीला गेल तर पैसे तवाच का नाही सांगितलं आम्हासनी? हा, आणि पोलिसात का नाही गेला? आम्ही गेलतो पोलिसात, पोलिसांनी आमचं काय ऐकूनच नाही घेतलं। अजून एक खोट। मातोश्री, मी म्हणलं नव्हतं ही बाई 1 नंबरची खोटारडी आणि लबाड आहे। नाही मातोश्री, अव कृष्णा ही कवा बी खोटं बोलत नाही बघा। अहो मातोश्री, इंदुराणी लय आगाव आहे आणि कृष्णाच्या मागे सारखी हात धुवून लागली आहे बघा। होय, बरोबर बोलताय। ही पंचायत माझ्या 20 लाखाबद्दल बोलावली आहे, तुमच्या भाकड गोष्टी ऐकाय नाही। जेवढा मान पंचांचा तेवढाच मान कृष्णाचा आणि तेवढाच मान गावकऱ्यांचा। तेव्हा तोंड सांभाळून बोलायचा इंदुराणी। तसं नाही मातोश्री, हो ही बाई लय चाप्टर आहे, गरीब गाय बनवून सगळ्यासनी गंडा घालती। मातोश्री, तुम्हासनी बी गंडा घातला हिनं, अनुवरनं मोठा अपमान केला, ते वेगळंच। जे बोलायचं ते स्पष्टपणाने बोल। सांगतो, पंचायत ज्या दिवशी ठरली त्या दिवशी तुम्ही काय नियम सांगितला होता? पंचायत होस्तोवर 2 पक्षांनी ना भेटायचं ना बोलायचं, ठरलं होतं की नाही? ठरलं होतं का नाही? पण ही बाय माझ्या नवऱ्याला भेटली आणि पंचायत रद्द करा म्हणून दबाव बी टाकला। खोटं वाटतंय का तुम्हासनी? थांबा, पुरावा आणलोय मी। हो, फोन द्या, दावतो पुरावा। हा, मातोश्री बघा तुम्ही पण। आलीस किस नाही, बरं केलं। आता काय बी करा, इंदूला सांगून ही पंचायत थांबवा। तुम्ही पण बघा, ये बघा,
बघितलं का नीट सगळ्यांनी? लई कनाव करताना ह्या बाईची. बघितलं हिचा खोटारडेपणा? कृष्णा, नियम स्पष्टपणे सांगितलं होतं आम्ही. तरी पण तो नियम मोडला हिनं. हिम्मत बघायची. पंचायतीचा नियम मोडायचा, मातोश्रींचा अपमान करायचा असं काय बी नव्हतं माझ्या मनात. पण तू भेटलीस, नियम मोडलीस, हे खरं आहे का नाही? मला फोन करून बोलून घेतलेलं. घरातली गोष्ट घरातच राहील या आशेवर गेलते मी, पण माझी फसगत झाली. बघा, एवढा धडधडीत पुरावा दावून बी खोटं बोलते ही बाई. हिनं नियम मोडलाय मातोश्री. नाही, कृष्णानं कुठलाही नियम मोडलेला नाही. मातोश्री, अहो तुम्हीच तर ठरवलं होतं की आम्ही खानावळीत पंचायत ठरवली, ते इंदूचा भाऊ बिंदू आणि कृष्णा यांच्यासोबत. तेव्हा जनार्दन जाधव तिथं नव्हता, त्यामुळं हा नियम जनार्दन जाधवला लागूच पडत नाही. अहो पण मातोश्री, जनार्दन जाधव माझा नवरा आहे. यासनी भेटली म्हणजे मलाच भेटल्यासारखं आहे की. तो कृष्णाचा पण नवरा आहे. आज तू जनार्दन जाधव सोबतच आलीस ना इकडं, मग आम्ही म्हणायचं का तू नियम मोडला? आता राहिला विषय 20 लाखाचा, त्याचं काय ते बोला. कृष्णा, 20 लाख तुम्ही घेतलं होतं का? हा किंवा नाही एवढं सांगा. हा, 20 लाखाच्या बदल्यात जागा द्यायची असं ठरलं होतं का? नाही नाही, मला विचार कर म्हणत बळच हातात पैसे टेकवलेलं. मान्य आहे, पण तुम्ही पैसे ते घ्यायला नाही पाहिजे होते, बरोबर ना? हा, चुकलं माझं, चुकलं. आता जो काय निर्णय घ्यायचा तो मातोश्री घेतील.